सिया, तुझं हे रोबोट खूप हुशार दिसतं. तो असं कसं बोलतो आणि हालचाल करतो? समीर, हे फक्त एक खेळणं नाही. हे AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून तयार केलंय. AI म्हणजे काय? चल, मी तुला समजावून सांगते की AI म्हणजे काय आणि ते आपल्यासाठी कसं उपयोगी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मशीन किंवा संगणकांना माणसासारखा विचार करण्याची आणि शिकण्याची क्षमता असते. याचा उपयोग मशीनला बोलणं, ऐकणं, दिसणं आणि शिकवण्यासाठी होतो. वा, म्हणजेच AI माणसांसारखी कामं करू शकतो. होय, पण ते शिकायला आणि शिकवायला खूप वेळ लागतो. AI अनेक प्रकारे आपली कामं सोपं करतो. स्मार्टफोन जसे की गुगल असिस्टंट किंवा सिरी तुमचं बोलणं समजून घेतात. गुगल ट्रान्सलेट वेगवेगळ्या भाषांचा अनुवाद करण्यासाठी. ऑनलाईन खेळ, AI खेळात तुमचा प्रतिस्पर्धी बनतो. रोबोट्स जे शाळेत किंवा रुग्णालयात काम करतात. हो, म्हणजे आपल्याला AI वापरण्यासाठी जबाबदार असायला हवं. AI चे खूप फायदे आहेत. ते शिकायला आणि काम सोपं करतं, वेळ वाचवतं, जगभरातील माहिती मिळवायला मदत करतं. पण याच्या काही मर्यादा देखील आहेत. AI माणसासारखा हुशार नाही आणि त्याला नेहमी योग्य प्रोग्रामिंग लागते. वा, मी नक्कीच AI बद्दल जास्त शिकणार. हो सिया, आता मी पण AI शिकून ते माझ्या अभ्यासात वापरणार आहे. AI शिकण्यासाठीही उपयोगी आहे. गणित शिकण्यासाठी ॲप्स, विज्ञानाच्या प्रयोगाचे व्हिडिओ, ड्रॉइंग आणि संगीत शिकण्यासाठी टूल्स. हे शिकणं खूप मजेदार बनवतं. मला पण हे वापरून काहीतरी शिकायचं आहे. तुला माहिती आहे का? AI जगातील मोठमोठ्या संग्रहालयाच्या अभ्यासातही शिकवतो. अगदी चंद्र आणि ताऱ्यांबद्दलही शिकायला मिळतं. AI म्हणजे आपल्या आयुष्यातला हुशार बनवणारं एक अद्भुत साधन आहे. फक्त त्याचा योग्य वापर करायला शिकायचं.